नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, 4 महिन्याचे हे गोपात्म व्रत कधीपासून सुरुवात करायची आहे, व्रत किती दिवस करायचं, उद्यापन कसं करायचं, गोपद्म व्रताची कथा, त्याचं उद्यापन कसं करायचं, सुतक असेल पाळी असेल तर काय करायचं, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, स्किप न करता. चातुर्मासामध्ये हे गोपद्माचं व्रत केलं जातं. अतिशय लाभदायी, खूप महत्त्वाचं असं हे व्रत आहे. चातुर्मासामध्ये बऱ्याचशा महिलांनी केलेलं आहे. मागच्या वर्षी बघा, मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला होता. तर बघा, तुम्हाला खूप ताईंनी हे व्रत केलेलं आहे. त्यांच्या कमेंट्स देखील खूप आल्या होत्या मला. तर या व्रताचं काय लाभ आहे ते मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगते. गोपद्म व्रताला सुरुवात कधी करतात तर बघा, देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीपासून 4 महिने गोपद्म व्रत केलं जातं. 25 जुलै आषाढी एकादशी ते 21 नोव्हेंबर कार्तिक एकादशी किंवा 29 जुलै गुरुपौर्णिमा ते 24 नोव्हेंबर त्रिपुरारी पौर्णिमापर्यंत केलं जातं. तर बघा, आत्ता जी आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी येते तेव्हा देव निद्रावस्थेत जातात आणि देव उठणी एकादशी म्हणजेच देव उठणी एकादशी म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशीच्या वेळेस देव हे निद्रावस्थेतून जागे होतात. तर असे हे 4 महिने, चातुर्मासाचे 4 महिने गोपद्म व्रत म्हणजेच गाईचे पाऊलं आहे. तर बघा, गाईचं जे पाऊलाचा छाप मिळतो आपल्याला, रांगोळी काढतो बघा, मुख्य दरवाजाच्या समोर स्वस्तिक काढतो, असे पावलं काढतो, लक्ष्मीची पावलं, या गोपद्म व्रतांना खूप महत्त्व आहे. तर असे 33 गोपद्म आपण काढत असतो, त्याचं हे व्रत असतं. अतिशय सोपं हे व्रत आहे, पण या व्रताचे फायदे खूप आहेत. आपल्या घराचं, कुटुंबाचं सगळ्या वाईट गोष्टींपासून रक्षण व्हावं, घरामध्ये सुख शांती नांदावी, स्त्रियांना आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं, आपल्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं, प्रगती व्हावी आपल्या घराची, यासाठी बऱ्याचशा स्त्रिया चातुर्मासामध्ये गोपद्म व्रत करतात. चातुर्मास हा असा काळ आहे की या काळामध्ये जर तुम्ही काही सेवा केले, उपाय केले तर इतर वेळेपेक्षा जास्त त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं. कारण हा काळच खूप शुभ असतो आणि सगळेजण अगदी या काळामध्ये व्रत वैकल्य करत असतात. त्यामुळे वातावरण शुद्ध तितकंच सकारात्मक असतं, पवित्र असतं. तर तुम्हाला कळालंच असेल की गोपद्म व्रत जे आहे तर ते तुम्हाला कधी करायचं. तर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही गुरुपौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंतसुद्धा हे गोपद्म व्रत करू शकतात. तर गुरुपौर्णिमासुद्धा येत आहे. समजा आषाढी एकादशी आहे तेव्हा तुमच्या लक्षात नसेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेपासून चालू करू शकतात, काही हरकत नाही. कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुम्हाला हे व्रत करू शकतात. किंवा तुम्ही आज व्हिडिओ बघताय तर तुम्हाला वाटलं की आजपासून व्रत करावं, तर म्हणजे समजा आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा निघून गेलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला हे व्रत करावं सोपं आहे. व्रत करावं वाटलं तर काही हरकत नाही. त्या क्षणापासून तुम्ही गोपद्म व्रताला सुरुवात करा आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत करू शकाल. फक्त मनामध्ये भाव, श्रद्धा आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे. आषाढी एकादशी आहे आणि त्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि देव उठणी एकादशी म्हणजेच कार्तिक एकादशी. तर बघा, कोणत्या तारखांना कधीपासून सुरुवात करायची ते तर तुम्हाला मी सांगितलंच आहे. व्रत कधी करायचं, दुसरी गोष्ट म्हणजे बघा, व्रत कसं करायचं अगदी सोपं आहे. यामध्ये कोणताही उपवास तुम्हाला करायची गरज नाही. फक्त काय करायचं आहे की देवघरासमोरची जागा तुम्हाला रोज स्वच्छ करायची आहे. पाटावर किंवा देवघराच्या इथे जागा असेल तरी पण चालेल. मागच्या वर्षी पण मी तुम्हाला व्रताचा व्हिडिओ शेअर केला होता. तर छान एक लाल कपडा घ्यायचा, त्याच्यावर तुम्हाला गोपद्माची रांगोळ काढायची. तुमच्याकडे जर पाट असेल तर त्याच्यावर काढलं तरी चालेल. देवघराला सेपरेट जागा आहे, तिथे खाली जागा असेल तिथे तुम्ही काढलं तरी पण चालेल. फक्त स्वच्छ करायची जागा पुसायची आहे आणि त्याच्यावर तुम्हाला हे 33 गोपद्म काढायचे आहेत. आजकाल बघा, आपल्याला सुखसोयी खूप झालेली आहेत. रेडीमेड साचे आपल्याला मिळतात, रांगोळीचे साचे बऱ्याचशा दुकानामध्ये मिळतात. आजकाल रांगोळी येत असते. तर देवघरासमोर छोटी जागा असते, त्यामुळे छोटं घेतलेलं आहे. आणि मोठं काढायचं असेल तर तुम्ही मोठं पण छाप घेऊ शकता. छोटं गोपद्म आहे तर हे 33 आहेत, त्याच्यामध्ये 33च आहे. तुम्ही मोजून बघा, छोट्यामध्ये पण 33च आहेत. तर देवघरासमोर रांगोळीने आपण गोपद्म जे आहे ते तुम्ही रांगोळीने काढा, फुलाने काढा, कधी तुम्ही हळदी कुंकवाने काढा, तुम्हाला जसं शक्य आहे तसं. फक्त लक्षात ठेवा की पांढऱ्या रांगोळीने काढलं तर त्याच्यावर थोडंसं हळदी कुंकू टाकायचं. पांढरं तुम्हाला ठेवायची नाही आहे रांगोळी तशीच. गोपद्म म्हणजे हे गाईचं पाऊल आहे. गाईचं महत्त्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. गाईच्या अंगी 33 कोटी देवांचं वास्तव्य असतं. कोणत्या पण सणाला आपण गाईला नैवेद्य देतो. खूप महत्त्वाची अशी गाय आहे. गोसेवा खूप महत्त्वाची आहे. लक्ष्मीचं स्वरूप असतं. आपण वसुबारसीला गाईची पूजा करतो. तर बघा, गाईची मूर्ती प्रत्येकाकडेच असेल, प्रत्येकाच्या मंदिरामध्ये पंचधातूची असेल, पितळाची असेल. तर बघा, तुम्हाला जी
गोमातेची मूर्ती आहे ती तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची तिच्या वासरासोबत. वासरू दूध पितं अशा अवस्थेमध्ये गाईची मूर्ती असते. तर पूजा आपण केली पाहिजे. तुमच्या इथे बघा तुम्हाला सोबत म्हणजे कसं की प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळी असेल. प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच गायवासराची मूर्ती. आपल्या जवळपास सगळीकडे शहरामध्ये आजकाल गायवासरू नसतात, खेडेगावामध्ये असतात. तर आपण त्या गाईला नैवेद्य दाखवू शकतो. एकादशीला तुम्ही गायवासराची मूर्ती आणून तीसुद्धा स्थापित करू शकतात. तर आता ह्या मूर्तीकडे बघा, तुम्हाला दिसलं तर ह्या पूजेमध्ये कसं की ठिकाणी तुम्हाला काही ठिकाणी कळलं असेल की 33 पावलं म्हणजे 33 कोटी देवांचं स्थान आहे. तर 33 पावलं काढत असतात. तर तुम्हाला रोज ते काढायचे आहे. त्याच्यावर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं, दिवा अगरबत्तीने ओवाळायचं आहे. नैवेद्य तुम्ही काही पण असेल गोडाधोडाचा नैवेद्य तुम्हाला रोज नैवेद्य दाखवायचं आहे. दूध साखरेचं दाखवा, नुसतं साखरेचं दाखवलं तरी चालेल. सगळ्यांनी ते दूध साखर घ्यायचं. नंतर गोमाते की जय असं आपल्याला म्हणायचं आहे. आपण वसुबारसला पण मंत्र म्हणतो, तोच मंत्र तुम्हाला त्या दिवशी पण म्हणायचा आहे. जेव्हा आपण पूजा काढणार त्यावेळेस ती रांगोळी काढून घ्यायची. फुलांच्या पाकळ्या वगैरे असेल तर त्या सगळ्या काढून घ्यायच्या. परत दुसऱ्या दिवशी आपल्याला छान गोपद्म व्रत काढायचं. असं आपल्याला कार्तिक एकादशीपर्यंत रोज करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे व्रत जे आहे ते तुम्ही एकदा सुरू केलं तर तुम्ही 5 वर्ष कंटिन्यू करू शकतात असं मान्यता आहे. तर तुम्हाला 5 वर्ष करायचंच आहे. बघा, एकदा केल्यावर पुढे 5 वर्ष केलं पाहिजे. त्यामुळे जास्त चांगले अनुभव येतात आणि व्रत करायला अगदी सोपं आहे. त्यामुळे फार असं काही नाही आहे. तुम्ही म्हणाल की 4 महिन्यामध्ये आपल्याला महिलांना साहजिक आहे की मासिक धर्म असतो, तर त्या मासिक धर्म येणारच आहे. तर ते 4 महिन्यामध्ये बघा 4 दिवस जे आहेत ते तुम्हाला स्किप करून पुढं तुम्हाला सेवा कंटिन्यू करायची आहे. पण व्रत करू शकतात. त्यासाठी असं काही नाही की त्यांनी नाही करायचं वगैरे, गरोदर महिलांनी करायचं नाही असं काही नाही. प्रत्येक महिलांनी करायचं आहे. ते 4 दिवस वगळून म्हणजे समजा सकाळी छान पूजा केली, गोपद्म व्रत काढलं, त्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळी जर मासिक धर्म सुरू झाला तर ते गोपद्म व्रत तुम्ही तसेच ठेवा. आपण देवांना हात लावत नाही. 4 दिवस आपण हात लावत नाही. जर तुमच्या घरामध्ये कोणी इतर व्यक्ती असेल तर तुम्ही त्या स्त्रीला घरामधले जी कोणी असेल त्यांच्याकडून तुम्ही करून घेऊ शकतात. देवासमोर दिवा वगैरे लावत असतात आणि 4 दिवस बघा. मग ते गोपद्म तुम्ही तसंच ठेवा. घरामध्ये मुलगी वगैरे मोठी असेल किंवा तिला तुम्ही सांगा, तुमची सासूबाई असेल, जाऊबाई असेल, त्यांना तुम्ही सांगा. तर ते तुम्हाला म्हणजे तुम्ही जसं करता तसं त्यांना तुम्ही सांगा. मुलांनी जरी केलं तरी पण चालतं. मुलांना पण आवड असणं खूप गरजेचं आहे. 5व्या दिवशी तुमचा मासिक धर्म संपेल त्यावेळेस तुम्ही डोक्यावरून पाणी घेऊन तुम्हाला जे गोपद्माचं व्रत आहे, जी तुम्ही रांगोळी काढलेली आहे ती काढायची. तर अशा प्रकारे तुम्ही कंटिन्यू हे व्रत करू शकतात. घरातले मुलं मुली कोणी पण करू शकतं. त्यांनी काढलं तरी पण चालतं. त्यामुळे असं काही नाही की मग तुम्हीच काढायला पाहिजे, तुमचे 4 दिवस नाही आहेत, मग 4 दिवस आहे त्यावेळेस मग दुसरं कोणी काढू शकत नाही असं नाही. तुमच्या घरामध्ये कोणी पण काढू शकतं. आपल्याला सगळीकडे गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे 5व्या दिवशी. त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू करू शकतात. सुतकामध्ये घरामध्ये करू शकत नाही. सुतक जर पडलं तर तुम्ही त्यावेळेस सुतकाचे दिवस असतात त्याच्यामध्ये तुम्हाला 11 दिवस पाळले जातात. तर कोणाकडे 1.25 महिना पाळला जातो, कोणाकडे 13 दिवस पाळले जातात. तर त्यावेळेस तुम्हाला हे करता येणार नाही. गोपद्म तसंच ठेवा. पुसले गेले तरी काही हरकत नाही. जेव्हा सुतक वगैरे होईल त्यानंतर मग जेव्हा आपण सगळं शुद्धीकरण करेल, गोमूत्र वगैरे शिंपडतो, त्यानंतर तुम्ही गोपद्म जे आहे ते काढायला परत सुरुवात करू शकतात. तर या व्रताला आषाढी एकादशीपासून किंवा गुरुपौर्णिमेपासून सुरुवात करायची आहे. तर ते त्रिपुरारी पौर्णिमा किंवा देवउठणी एकादशीपर्यंत, कार्तिक एकादशीपर्यंत आपल्याला करायचं आहे. तर हे झालं व्रत कसं करायचं. नियम वगैरे बघा, शक्यतो चातुर्मासामध्येच आपण मांसाहार करत नाही आणि करू पण नका. कारण काय होतं की व्रत तर आपण 4 महिने काही खाल्लं वगैरे नाही तर काय हरकत नाही. तुमच्या घरामध्ये पवित्र वातावरण राहील. सकाळी तुम्ही गोपद्म व्रतांचं 33 पावलं काढून घ्यायचं, मग घरामध्ये स्वयंपाक करायचा. कारण बघा बरेचसे प्रॉब्लेम असतात घरामध्ये. आता दुसरी गोष्ट म्हणजे उद्यापन कसं करायचं. तर शेवटच्या दिवशी म्हणजे समजा तुमचा शेवटचा दिवस कार्तिक एकादशी किंवा कार्तिक पौर्णिमेला तुम्ही उद्यापन करणार असाल तर त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे सकाळी रोज गोपद्म काढायचं आहे. हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. नैवेद्य दाखवायचं आहे. धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे. एखाद्या सवासीन स्त्रीला बोलवून तिला जेवण द्या, गोडधोडाचं काहीतरी खायला द्या. तिचा मान सन्मान करा. जसं आपण हळदी कुंकवाला दूध देतो, मसाला दूध देतो किंवा खीर देतो, साखर देतो, तसं तुम्ही यथाशक्तीने तुम्हाला वाटलं तर तुम्ही जेवायलासुद्धा तुमची शेजारी ताई असतील, मैत्रीण असेल, तिला तुम्ही जेवायला बोलवलं तरी काही हरकत नाही. तिची ओटी भरायची, मान सन्मान करायचा आहे. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकतात.